नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। लहान मुलांना पिझ्झा खाण्याकरिता खूप आवडतं। इथे आपण आज मैद्याचा पण वापर नाही करत आहे। मी आज बनवत आहे पिझ्झा आणि इथे आपण रव्यापासून आज पिझ्झा बनवत आहे। बारीक रवा किंवा जाड रवा कोणता पण रवा आपण इथे घेऊ शकतो। 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि पोहा खाच्या चम्मचने 2 चम्मच तांदूळ पीठ। मैद्याचा वापर न करता आपण सहज पिझ्झा बनवू शकतो। मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आणि आता आपण एका पातेल्यामध्ये पीठ काढून घेऊया। त्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ, बेकिंग पावडर, पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच बेकिंग पावडर, मीठ आणि बेकिंग पावडर मिक्स करून घेतलेले, जेणेकरून रवा आणि तांदूळचं पीठ घेतलेलं आहे त्याला लागायला पाहिजे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा सहज आपण पिझ्झा घरी बनवू शकतो। इथे मी पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच साखर घेतलेली आहे। इथे पिठी साखरचा पण वापर करू शकतो। साखर घेतलेली आहे, पिझ्झा गोड होणार नाही। आपण दही घेत आहे तर त्याच वाटीने रवा घेतला होता, त्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचं आहे 1 वाटी। घरी बनविलेले चालेल किंवा विकत आणलेले पण घेतले तरी चालेल। मी इथे घरी बनवलेले आहे ते दही घेतलेले आहे 1 वाटी। आता आपण पिठाला पूर्ण दही लावून घेऊया आणि त्याच वाटीने थोडंच पाणी घेऊ आणि छान असं चपाती बनवण्याकरिता पीठ मळत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया। छान असं पीठ भिजवून घेत आहे। साखर वापरलेली आहे, तिथे तुम्ही पिठी साखरचा पण वापर करू शकता। बघा, छान असं पीठ भिजवलेलं आहे। सहज आपण रव्यापासून पिझ्झा बनवू शकतो। पीठ भिजून झालेलं आहे। 5 मिनिट आपण झाकून बाजूला ठेवून देऊया। इथे मी मोझरेला चीजचा वापर केलेला आहे। आता आपण पिझ्झा बनवूया। थोडं छान असं चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया। एकदम पातळ पण नाही लाटायचं आणि एकदम जाड पण नाही। या पद्धतीने छान असं चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण एक नॉनस्टिक पॅन घेऊया, त्याला तूप किंवा बटरचा वापर करू शकतो। तूप किंवा बटर लावला तर पिझ्झाला छान चव येत असतं। मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। इथे आपण झाकून देऊया। झाकून ठेवले तर पिझ्झा लवकर बनत असतं। बघा, छान अशी चपाती शिजत आहे। एका बाजूने पूर्ण शिजू द्यायचं आणि एका बाजूने थोडंच कच्चं ठेवायचं। कच्चा असेल तो भाग खालच्या बाजूने ठेवूया आणि जो शिजलेला भाग आहे त्याला आपण पिझ्झा सॉस लावूया। पिझ्झा सॉस लावून घेत आहे किंवा इथे तुम्ही पिझ्झा सॉस नसेल तर शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप पण लावू शकतो। मुलांसाठी बनवत असेल तर टोमॅटो केचप लावायचा। मी इथे पिझ्झा सॉस लावलेला आहे। छान असा पूर्ण पिझ्झा सॉस लावून घेतलेला। यावर टाकूया आपण चीज। इथे मी मोझरेला चीज वापरत आहे। मोझरेला चीजचा वापर केला तर पिझ्झा छान बनत असतं। सहज आपण घरी पिझ्झा बनवू शकतो आणि मैद्याचा वापर नाही केला आहे तर मुलांसाठी तसेच आपल्यासाठी हा पिझ्झा खाण्याकरिता खूप छान आहे। पूर्ण मी चीज टाकलेला आहे। आता आपण इथे मी बारीक याच्यामध्ये शिमला मिरची कापून घेतलेली आहे। शिमला मिरची, कांदा, टमाटर बारीक याच्यामध्ये कापून घेऊया। शिमला मिरची बारीक या प्रकारे कापून घेतलेली आहे। कांदा कापून घेतलेला आहे, टमाटर आणि स्वीट कॉर्नला मी पाण्यामध्ये थोडंच पाणी टाकून आणि मीठ टाकून बॉईल करून घेतलेले आहे। खूप छान लागतात स्वीट कॉर्न या प्रकारे शिजवून घेतले तर। छान असा पिझ्झा सजवून घेतलेला आहे। बघा, किती छान वाटत आहे। बघूनच असं वाटत आहे की आताच खायला पाहिजे। स्वीट कॉर्न, शिमला मिरची आणि कांदा, टमाटर छान असं या पद्धतीने छान असा पिझ्झा सजवून घेतलेला आहे। आता आपण झाकून ठेवूया। सगळ्यांना वाटत असते की चीज वितळत नाही, मेल्ट होत नाही, तर आपण यामध्ये पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच पाणी टाकूया।
सहज चीज छान असं वितळत असतं. बघा, छान असं चीज वितळलेलं आहे. छान असा पिझ्झा बनलेला आहे. यावरती आपण टाकूया ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स. मुलांसाठी बनवत असेल तर चिली फ्लेक्स नाही टाकायचं. छान असा पिझ्झा सहज घरी आपण बनवू शकतो. या पद्धतीने मी दुसरा पण पिझ्झा बनवून घेत आहे. यावर लावूया पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस लावला की चीज टाकूया. चीज पूर्ण असा पसरवून टाकायचं, जेणेकरून पिझ्झा छान बनायला पाहिजे. आता आपण छान असं पिझ्झाला सजवून घेऊया. छान असा पिझ्झा सजवून घेतलेला आहे. आता झाकून देऊया आणि पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच पाणी टाकूया, जेणेकरून चीज छान असं मेल्ट व्हायला पाहिजे, वितळायला पाहिजे. बघा, छान असं चीज वितळलेलं आहे. सगळ्यांना वाटतं की चीज मेल्ट होत नाही, तर या पद्धतीने केलं तर सहज चीज मेल्ट होतं. या पद्धतीने मी 2 वाटी रव्यामध्ये 7 पिझ्झा बनवून घेतलेले आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की पिझ्झा कसा बनलेला आहे. सोप्या पद्धतीने आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप छान बनलेले आहे पिझ्झा. चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकलेला आहे. बाय बाय.